महायुतीत राहून अशा प्रकारची एकमेकांविषयी नाराजी करणं योग्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. खरं म्हणजे बारणेंची नाराजी ना पक्षाकरता, ना अजितदादांकरता, ना शिंदे साहेबांकरता. जर बारणे त्या ठिकाणी प्रतापराव जाधवांच्या जागी मंत्री झाले असते तर राज्यमंत्र्यात पण समाधान आहे अशा प्रकारची समंजसपणाचं वक्तव्य त्यांचं आलं असतं. परंतु आता आपण मंत्री झालो नाही, मग आता आपला कुठेतरी हा संताप किंवा नाराजी या ठिकाणी व्यक्त व्हायला पाहिजे या भूमिकेतनं या ठिकाणी हे वक्तव्य आलेलं आहे. तसं पाहिलं तर आपण बारणेंच्या भूमिकेबाबतीत बोलत असताना जर एवढे खासदार आहेत तेवढे खासदार आहेत हे वक्तव्य असेल तर मला वाटतं 105 आमदार भारतीय जनता पार्टीचे असताना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब झाले, उपमुख्यमंत्री 5 वर्ष मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी झाले, नंतर केवळ उपमुख्यमंत्री नाही पुन्हा एक उपमुख्यमंत्री झाला. मग इथे आमच्या आकड्याला काहीच किंमत नाही का? परंतु या ठिकाणी आम्ही एका विचारधारेवर, हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिंदे साहेबांबरोबर युती केले, ज्याचं सुतोवाच श्रीकांत शिंदेनी त्या ठिकाणी केलंय की आम्ही बार्गेन किंवा जागांसाठी एकत्रित आलो नाही. तर मला वाटतं तशाच प्रकारची भूमिका बारणे किंवा सर्व संबंधितांनी घेतल्या पाहिजेत आणि पक्षाच्या अंतर्गत गोष्टी महायुतीतल्या जाहीरपणे न बोलता 4 भिंतीत पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर बोलाव्यात अशी नम्र अपेक्षा या महायुतीच्या सर्व प्रवक्ते नेत्यांकडून या ठिकाणी आहे. कारण आपण बघाल बारणे यांनी बोलत असताना आता लोकसभेची निवडणूक संपली म्हणून बारणे बोलायला मोकळे झाले. त्यांच्यासाठी आमचे आमदार प्रशांत ठाकूर असतील, इतर भाजपचे आमदार असतील, यांनी कशा पद्धतीनं काम केलंय भारतीय जनता पार्टीच्या कॅडरनी हे त्यांनाही माहीत आहे. परंतु आता आपल्याला मिळालं नाही, निवडणूक संपले, मग आता बोललं तर काय फरक पडतोय? 5 वर्ष मी खासदार आहे ना, ही भूमिका मला वाटतं योग्य नाही. शीतावरून भाताची परीक्षा होती. तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून बसल्यानंतर या बळीराजाच्या संदर्भात मोदी साहेबांच्या किंवा आमच्या महायुतीच्या सरकारच्या मनात काय आहे त्याचं प्रतिबिंब पहिलंच खुर्चीत बसल्यावर अशा प्रकारचा निर्णय घेऊन दिसलेला आहे. आणि त्याच्यामुळे केवळ पुतना मावशीचं प्रेम ज्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीला होतं त्यांनी आता यावर उत्तर द्यावं. किसान आमच्यावर थोडाफार कुठे नाराज होता, त्या किसानाला विश्वास दिलाय की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मोदी साहेब तन मन धन सर्वस्व या देशाच्या बळीराजाच्या साठी अर्पण करतील हा एक संदेश सुरुवातीलाच त्यांनी या ठिकाणी दिलाय. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा बळीराजा संपन्न कसा होईल आणि त्याची काळजी कसं हे सरकार वाहणार आहे त्याचं सुचिन्ह या निर्णयातनं दिसून आलं. याचा प्रकारे कशा तिथे गतिविधी सुरू आहेत हे लक्षात येईल. परंतु पुन्हा मोदी साहेबांचं सरकार आलेलं आहे, अशा प्रकारच्या प्रवृत्तींना ठेचून काढून काश्मीर पुन्हा एकदा मुक्त वातावरणात कशा पद्धतीनं त्या ठिकाणी राहील याची काळजी आमचं सरकार घेईल. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी भूमिका घेतली. सरकार असेल आणि संबंधित यंत्रणा या झालेल्या प्रकाराबरोबर लक्ष घालून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील. कारण झालेल्या गोष्टी ह्या निश्चितपणे इतर विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या सिस्टीमच्या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. मला वाटतं अनिल पाटील एक जबाबदार मंत्री आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य करणं योग्य असं वाटत नाही. मला वाटतं सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी सूचना दिल्या पाहिजेत की महायुतीत वितिष्ट होईल अशा प्रकारचं कुणी वक्तव्य करू नये. जर छगन भुजबळ म्हणाले त्याप्रमाणे, अनिल पाटील म्हणाले त्याप्रमाणे 40 जागांच्या पक्षाला 80 जागा दिल्या तर उद्या शिंदे साहेबांना पण 80 जागा द्याव्या लागणार, 80-90. म्हणजे यांच्या 80 आणि 80 160 झाल्या आणि हे सूत्र लावलं तर आमच्या 105 जागा आहेत. मग आम्हाला 210 जागा त्या ठिकाणी द्याव्या लागतील. मग 370चं काही विधिमंडळ नाही आहे ना, 288 जागा आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं प्रॅक्टिकल राजकीय परिस्थिती आणि इलेक्टिव्ह मेरिटवर पक्षाच्या 4 भिंतीत
होणाऱ्या बैठकांमध्ये या चर्चा व्हाव्यात, जाहीर वक्तव्य टाळावं अशी महायुतीतल्या आमच्या सगळ्यांना या ठिकाणी नम्र विनंती राहील. नवे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या पक्षाच्या विधिमंडळाच्या बैठकीत आम्हाला भाजप कार्यकर्त्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत, तशाच विरोधकांनाही अशा प्रकारे अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.